नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे आपले ॲस्ट्रो ॲलोय मॅजिक मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे मेडिटेशन. एक सोपी आणि प्रभावी पद्धत. तुम्ही अनेकदा मेडिटेशनबद्दल ऐकलं असेल, वेगवेगळ्या लाईफ कोच, व्हिडिओज किंवा आर्टिकल्समधून ते जाणलंही असेल. पण आज मी तुम्हाला एक अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मेडिटेशन करण्याचा मार्ग सांगणार आहे, जो तुम्हाला 1001% फायदेशीर ठरणार आहे. तर मेडिटेशन कधी व कसे करावे? तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळी मेडिटेशन करू शकता. आता मेडिटेशन कसं करायचं? मेडिटेशन कसं करायचं? तर सर्वात पहिल्यांदा मेडिटेशन करण्यासाठी एक शांत जागा शोधा. तिथे स्थिर बसा व शरीर पूर्णतः रिलॅक्स सोडा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचे. श्वास आत घ्या, इन्हेल करा आणि श्वास बाहेर सोडा, एक्झेल करा. ही प्रक्रिया सावकाश आणि जाणीवपूर्वक करा. तुमचं संपूर्ण लक्ष हे ब्रीथिंगवर असलं पाहिजे. तर जेव्हाही तुम्ही मेडिटेशन करायला चालू करताल, त्यावेळी तुम्हाला विविध प्रकारचे विचार येतील आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही एक बिगिनर असाल, तर मग तुम्हाला हजारो विचार येतील. आता विचार आल्यावर काय करायचं? विचार येणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे. विचार आल्यावर अजिबात घाबरायचं नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे आपलं मन हे चंचल असतं. तर कोणताही विचार येतोय, तर त्याला येऊ द्यात आणि त्याचप्रमाणे त्याला जाऊ द्यात. कोणत्याही विचाराला आपल्याला पकडायचं नाहीये. फक्त विचारांना येऊ द्यात, जाऊ द्यात. तुम्हाला तुमचं लक्ष हे ब्रीथिंगवर आणायचं आहे. फोकस हे ब्रीथिंगवर करायचं आहे. तर जसं-जसं तुम्ही ब्रीथिंगवर फोकस कराल, तसं-तसं तुमच्या विचारांची संख्या ही कमी होत राहील. त्याचप्रमाणे तुमचं मन हे स्थिर होईल आणि शांत होऊ लागेल. तर आता आपण बघूयात ॲस्ट्रोलॉजीच्या दृष्टिकोनातून मेडिटेशनचे कोणकोणते फायदे आहेत. तर सर्वप्रथम तुम्ही जर नियमित मेडिटेशन करत असाल, तर राहू आणि मून हा ग्रह तुमचा मजबूत होतो, स्ट्राँग होतो. त्याचप्रमाणे तुमची जर राहूची अंतर्दशा किंवा महादशा चालू असेल, तर मेडिटेशन केल्याने तुम्हाला सकारात्मक परिणाम भेटतात, चांगले रिझल्ट्स भेटतात. कारण जेव्हा राहूचा पत्रिकेत त्रास असतो, तेव्हा आपलं मन हे भ्रमित असतं. आपलं कुठेच लक्ष लागत नाही. ना करिअरवर, ना पर्सनल लाईफवर, ना बाकी कोणत्याही ठिकाणी. राहू भ्रम आणि गोंधळ निर्माण करतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला राहूचा त्रास नको असेल, तर तुम्हाला फोकस्ड राहावं लागेल आणि तुम्ही फोकस्ड कसं राहताल? तर मेडिटेशन केल्याने. तर आजपासूनच मेडिटेशन चालू करा. त्याचप्रमाणे बघा मित्रांनो, मेडिटेशनमुळे आपलं मन हे स्थिर होतं, एका न्यूट्रल अवस्थेत जातं आणि न्यूट्रल माइंड हे एक शक्तिशाली मॅग्नेट आहे. न्यूट्रल माइंडमुळे आपलं व्हायब्रेशन हाय होतं, आपली एनर्जी वाढते. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत, त्या लवकरात लवकर फास्टली अट्रॅक्ट होतात. तर जसं आपल्या शरीराला झोपेची गरज असते, झोपल्यावर आपलं शरीर हे रिफ्रेश होतं. त्याचप्रमाणे ब्रेनला मेडिटेशनची गरज असते. मेडिटेशन हे ब्रेनची झोप आहे. तर त्यामुळेच आजपासून मेडिटेशन चालू करा. हा झाला मेडिटेशनचा भाग. त्याचप्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं डिस्कस केलं होतं ग्रॅटिट्यूडवर. तर जर तुम्ही पहिले ग्रॅटिट्यूड करत असाल, त्यानंतर मेडिटेशन करत असाल आणि लगेच व्हिज्युअलाइज करत असाल, तर यापेक्षा बेस्ट काहीच नाही. ग्रॅटिट्यूड, मेडिटेशन अँड व्हिज्युअलायझेशन इक्वल्स टू सुपरफास्ट मॅनिफेस्टेशन आणि यामुळेच जर ह्या तिन्ही गोष्टींवर तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करत असाल, रेग्युलर बेसिसवर ह्या गोष्टी तुम्ही दररोज करत असाल, तर तुम्हाला जी काही इच्छित लाईफ हवी असेल, ती लवकरात लवकर, फास्टली आणि इझिली अट्रॅक्ट होते, मॅनिफेस्ट होते. तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे ड्रीम लाईफला व्हिज्युअलाइज करणं. जसं की आपलं ड्रीम कार, ड्रीम होम, ड्रीम पार्टनर, ड्रीम इन्कम किंवा ड्रीम जॉब किंवा इतर तुमचं कोणतंही जे काही ड्रीम असेल, ते तुम्ही जर मेडिटेशन नंतर लगेच एका पिक्चर फॉर्ममध्ये व्हिज्युअलाइज करत असाल, तर त्याचे 1001% रिझल्ट्स आहेत. तुम्ही कल्पनाही नसेल केली, इतके फास्ट याचे रिझल्ट्स भेटतात. हे एका चमत्कारापेक्षा कमी नाहीये आणि हा चमत्कार मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच प्रॉपर वेमध्ये, डिटेलमध्ये सांगणार आहे. तर आजपासूनच मेडिटेशन चालू करा. स्वतःला जास्तीत जास्त दिवसभर पॉझिटिव्ह ठेवा. त्याचप्रमाणे व्हिज्युअलाइज करा. जे हवं आहे ते तुम्हाला भेटलं आहे आणि त्यानंतरचा तुमचा जो काही आनंद असेल, तो तुम्ही फील करा. खोटं का होईना फील करा. कारण युनिव्हर्सला किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंडला खरं-खोटं ह्यामधला फरक कळत नाही. त्यांचं फोकस जस्ट एका गोष्टीवर असतं, की आपण आतमधून काय फील करतो. तर आजपासूनच मेडिटेशन सुरू करा. ही तर फक्त एक सुरुवात आहे तुमचं आयुष्य बदलण्याची. मेडिटेशन, ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन या तिन्ही गोष्टींचा वापर करून तुम्हाला जे काही आयुष्यात हवं आहे, ते तुम्ही अगदी वेगाने मॅनिफेस्ट करू शकता, अट्रॅक्ट करू शकता. चमत्कार शक्य आहेत. फक्त तुमचं मन आणि ऊर्जा
योग्य दिशेने वळवा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे पॉझिटिव्ह, कीप मॅनिफेस्टिंग.